हरिओम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 16 ओवी 55. 5 रुपये उसन वारी, बाबास आहे निकड निकड भारी. हात उसने क्षण भरी, उसने क्षण भरी, दे झळकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊन तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावानी. तोच निरोप त्या ते देवोनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाई तेव्हा नव्हता घरी. मुलगा घडली जे परी, सादर करी बाबासी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडती तया लवलाही. थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावानी, एक ते वेळी घरी नकोनी. बाबास ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी मांडिली. पाहुणा येता घरा, तयाची पाहून चारा. केले जे मिष्टान वाशिरा, भोग ही इतरा लाधे. तैसा हा ब्रह्म भोक्ता, करुनिया पुढारा निमित्ता. महाराज उपदेशिती भक्ता, कल्याणार्था. सकळांच्या. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते, त्या ब्रह्मार्तियाचे खिशात. ते साईनाथे जाणिले. हे काय ब्रह्मार्तियान कळे, नव्हते काय तयास डोळे. खिशात असता नोटांचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला. साईस पाच रुपड्या उधार, आणि त्याही एक गटका भर. त्याही द्यावया नाही धीर, ब्रह्म साक्षात्कार मागोये. साई महाराज सत्यवचनी, रकमही लहान हात उसनी. देऊनी पहावे येताच मनी, विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय, परी ते द्यावया जीवन होय. एवढी जया लाववेन सोय, लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा, जयाला
बाबांचा खरा जिवाळा, उसन वारीचा तो सोहळा, उघड्या डोळा डोळा बघत नाम. ब्रह्मार्था जो इतुका तानेला, त्याला हा प्रश्न नसेल का उकलला, ऐसेन इतकिंचित वाटे मजला, परी तो ग्रासीला धनमोहे. स्वस्त बैसावे तेही नाही, सुटली परत जाण्याची घाई, तो म्हणे आहो बाबा साई, ब्रह्म ठाई पाडा की. बाबा म्हणती बैसल्या ठाई, ब्रह्म दावावे हेच उपायी, केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मा लागी पंचप्राण, पंचेंद्रिय ज्ञान, अहंकार बुद्धिमान, लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट, सुलभन सर्वासकट, उदय काल होता ते प्रगट, लाभे अवचट सभाग्याम. हिरण्यगर्भ पदापर्यंत सदा उत्कर्षी, जो विरक्त तोचे ब्रह्म विद्येसी अधिकृत, अनासक्त इतरत्र. अंगी विरक्तीन लवलेश, ऐशिया ब्रह्मतत्वोपदेश, कोणीही जरी केला अशेष, काय त्या यश येईल. अबाधित ब्रह्मबोधन, उत्तमाधिकार्याग्रहण, परी मध्यमाधिकारी जन, परंपरे आधीन सर्वता. एका विहंगम मार्ग सेवन, दुजिया परंपरा सोपान, परिया अनाधिकार्या लागून, वावगा शीन ब्रह्माचा. विवेका वाचून, नाही निरितिशय प्राप्ती साधन, हे जरी सत्य वेदांत वचन, ते काय आधीन सर्वांच्या. अभ्यासानी श्रम रोकडे, करू लागती हाडाची काडे, ते गुरु कृपा उजेडे, हाती चढे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियंता, हिरण्यगर्भा जय चढे अहंता, स्वरूपी पडे विस्मरणता, प्रादुर्भूतता विश्वाची. ब्रह्मास्मीति होता ज्ञाता होय स्वरूपी लीन, तैचे विश्वासाभास विसर्जन, श्रुती गर्जन करीते की. होता स्वप्न बोधोत्पत्ती, ब्रह्माकारात करण वृत्ती, ब्रह्माग्नीत विश्वाची आहुती, होते विभूती सृष्टीची.
जीवाची हेच हेच स्थिती होते जेव्हा ब्रह्म निवृत्ती रज्जू किरण आणि किरणानी शुक्ती आभासा मुक्ती तात्काळ शुक्त ज्ञान तेच रजत भान रजत ज्ञान तेच शुक्ती ज्ञान ब्रह्म निवृत्ती काली रौप्यावसान शुक्ती का विज्ञान निर्भेळ अनन्य मोहाचे हे लक्षण ज्ञान दीपाचे करा उजळण अज्ञान मला करा क्षालन निर्दाळन ते प्रतिभासम जन्म मृत्यूचा नसता बंध असता किमर्थ मोक्ष निर्बंध वेदांता आम्हा काय संबंध मग हा प्रबंध काय साम आहे मी बद्ध व्हावे निर्मुक्त ऐसो जो दृढ निश्चयासक्त तोच अधिकारी फक्त न युक्त अत्यज्ञ वा तज्ञ बुद्धीचेही नाही कैची मुक्ती हे तो आहे वस्तू स्थिती बुद्धी बद्ध मुक्तता गुण संगाती आहे प्रतीती अवघिया द्वितीयाचा अभाव येथे बांधी सोडी कवनाते कोणीही न बद्ध वा मुक्त तेथे अद्वैते गेलिया दिन रजनी हे प्रकार उत्पदादी काय दिनकर हा तो दृग दोष व्यवहार दिवाकर अलिप्त मी एक करता मी एक भोक्ता हा अभिमान धरुनी चित्त स्वर्ग नरक सुख अनुभविता वासना सक्ता वाढते आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्मनाशादी विकार वर्जित ओंकाराक्षर प्रतीकवंत अनाद्य अनंत संतत जो जयाची शरीर मात्रात्मा दृष्टी स्वये निराळा सृष्टी तज्ञास आत्मज्ञानाची कष्टी तयास आत्मज्ञानाची कष्टी मृष्टी लाधेना वाण्यादी सर्वेंद्रियाचा लय करा मनी व्हा कृत निश्चय त्या मनाचा करा मनाचा क्षय घ्यावा ठाय बुद्धीचा प्रकाश स्वरूप जे ज्ञान बुद्धी मनासी तेथे लावा समाधी मनासह सर्वेंद्रिय समृद्धी एका स्वाधीन बुद्धीच्या घटाशी अद्य कारण माती इंद्रिया बुद्धी तैशाच बिरीती ते तयांची नित्य स्थिती ऐसे हे व्याप्ती बुद्धीचे
बुद्धी निज व्यापक व्यापकपणे व्यापीयमानादी सकल करणे बुद्धीस महतत्वी महतत्वी निरविने महत समर्पणे आत्मतत्वी ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप स्वरूप निर्धार मग रजत मृग जल सर्पाकार द्विग्विकार केवळ ते हा अशेष विशेष रहित जन्मापक्षय विवर्जित यदृशने विन नाही स्वैत साधू सतत बोलती कार्यामात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण पुरापी नव हा पुराण बुद्धिहीन स्वभावे आकाशवत अविच्छिन्न जन्म विनाश विलक्षण ओम प्रणव जयाचे अलंबन निरालंबन निलंबन निष्कलजो परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य ओम तत्प्रतीक ध्यातव्य उपासितव्य सर्वदा सर्व वेदांचे जे सार प्रणव स्वरूप तोच ओंकार तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा वेद स्वये जे प्रतिपादिती जे अति प्रयत्ने जन संपादिती यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती ओम पद म्हणती तयासी असो तया पदाचा अक्रम करू जाता जरी दुर्गम ते तरी ते अभ्यासिया सुगम होता परम गुरु कृपा इंद्रिया माझील जी स्थूल परम तितुनी धरिता अनुक्रम आदरिता सूक्ष्म तारतम्यक्रम साधे विश्रम साधका ते हे ओम शब्द वाच्याक्षर सकळ तपाचे जे सार उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार साक्षात्कार अवर्तने हरिओम.